नमो गुरवे वासुदेवाय. श्री क्षेत्र कुरवपूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या मंदिराजवळच एक अनुष्ठान करण्याची गुहा होती. तिथे एक मोठा नाग म्हणजेच महाभुजंग राहत असे. जेव्हा परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी ती गुहा पाहिली, तेव्हा त्यांना असे वाटले की हे स्थान ध्यानासाठी अत्यंत योग्य आहे. त्यामुळे त्यांनी त्या महाभुजंगास चातुर्मास संपेपर्यंत तिथून दुसरीकडे जाण्यास सांगितले. श्री स्वामी महाराजांची आज्ञा ऐकून तो नागराज गुहेच्या बाहेर आला आणि त्याने श्री स्वामी महाराजांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्याने श्री स्वामी महाराजांसाठी ती गुहा रिकामी केली. तो महाभुजंग जवळच्याच एका वटवृक्षाच्या ढोलीत राहू लागला. पुढे जोपर्यंत श्री स्वामी महाराज श्री क्षेत्र कुरवपूरमध्ये होते, तोपर्यंत तो महाभुजंग रोज श्री स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला आणि त्यांना वंदन करायला येत असे. एके दिवशी श्री स्वामी महाराज त्याला असे म्हणाले की ह्यापुढे इथे कोणालाही त्रास देऊ नकोस. आपला क्रोधी स्वभाव सोड आणि शांत चित्ताने राहा. श्री स्वामी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या महाभुजंगाने कोणालाही त्रास दिला नाही. जणू काही तो श्री स्वामी महाराजांचा शिष्यच होऊन गेला होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.